रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ऐक ना, संजय राऊतपेक्षा आपण महत्वाचा प्रश्न. अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलंय की कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार नाही, त्यामुळे कर्ज भरायला सुरू करा. कसं काय अडचण आहे सरकारची? पैसा कमी आहे का? गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आणल्या आणि त्या पद्धतीने त्या मूळ सुद्धा केल्या. त्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला भेटला सुद्धा. मग त्यात लाडकी बहीण योजना असेल, विद्यार्थ्यांचा असेल, वयोवृद्धांचा असेल, एसटीचा प्रवासाचा असेल, या सगळ्या योजनेची अंमलबजावणी त्यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने या योजना कायमस्वरूपी सुरू राहाव्यात तशी तरतूद सुद्धा केलेली आहे. परंतु त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे. हे प्रत्येकजण मान्य करतो, आम्ही पण मान्य करतो. त्यामुळं अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे. मला वाटतं ह्या सर्व गोष्टी ह्या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता. परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं. लाडक्या बहीणबद्दल सुद्धा नीलम गोऱ्हे म्हणाल्या की पुढच्या 5 वर्ष वाढीव 2100 रुपये देणं शक्य होणार नाही. नाही, त्या संदर्भामध्ये नीलमताईंनी काय बोललं ते मी ऐकलं नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला हे घोषणा केली होती, सरकार येऊ द्या, 1500चे 2100 करू, 2500 करू, आणि त्या पद्धतीने त्यांनी ते गती सुद्धा द्यायचा प्रयत्न केलाय. आम्हालाही वाटत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये 1500चे 2100 झाले पाहिजेत, परंतु काही अडचणी आहेत. परंतु नक्कीच ही योजना बंद पडणार नाही. या योजनेमध्ये आणखीन काय तरतूद करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा करू. पण तुम्ही ज्यावेळेस घोषणा केली 2100 रुपये देणार त्यावेळेस विचार केला नाही समोर येणाऱ्या अडचणींचा? म्हणजे बघा, सरकार बदललं, सरकारांचे विचार वेगवेगळे. म्हणजे सत्तामध्ये त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांची ती जबाबदारी होती, त्यांनी त्या पद्धतीने दिलं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांचे असलेले विचार किंवा त्यांचे असलेले अडचणी हे त्यांना माहिती आहेत. अर्थमंत्री अजितदादा आहेत, त्यांना काही ते देण्यामध्ये अडचण येत असेल. परंतु योजना बंद होणार नाही. 1500चे 2100 व्हायला जर उशीर जरी लागत असेल, परंतु ही योजना बंद होणार नाही, एवढं मात्र निश्चित. एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणा देवेंद्र फडणवीस पूर्ण करत नाही असा अर्थ घ्यायचा नाही. तसं अर्थ घेणं चुकीचं ठरेल. फक्त एकच आहे, वेळ थोडा लागतोय, हे आम्ही मान्य करतो. परंतु किती वेळ लागेल हे आता सांगता येणार नाही. लाडक्या म्हणून साजरा केला जातो संभाजी महाराजांच्या बाबतीत. उद्या पाडवा, परवा दिवशी ईद आहे. आज खुलताबादला फार मोठ्या प्रमाणात बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला आहे. पालकमंत्री म्हणून जनतेला काय आवाहन कराल? हे लगापाट सामान वातावरण तणावाचं आहे. संभाजीनगर जिल्हा हा नेहमी अतिरेक्यांच्या टार्गेटवर राहिलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून देशातले काही जिल्हे जे आहेत ज्या ठिकाणी अतिरेकी कारवाई होतात त्यामध्ये संभाजीनगरचं आवर्जून एक नाव आहे. म्हणून जनतेला सुद्धा विनंती करणार आहेत, आपले सण, आपले उत्साह ह्या आनंदात साजरे करा. कुणालाही डिचवण्याचा किंवा कुणालाही छेडण्याचा प्रकार या सर्व सणामध्ये होता कामा नये. जर असा कोणी प्रयत्न केला तातडीने माहिती पोलिसांनाही द्या. पोलीस आपल्या पद्धतीने अत्यंत सतर्क आहेत. सेंट्रल एजन्सीचे आलेले जे काही आदेश आहेत त्यानुसार पोलीस बंदोबस्त या शहरामध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि असा कोणीही आढळला तर त्याला गय केला जाणार नाही. त्याला त्याच्या सगळे जे काही कारवाई आहेत ते त्याच्यावर केल्या जातील. परंतु दंगलीसाठी जर कोणी उचकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला हे सरकार सोडणार नाही, एवढं मी सांगेल. पुन्हा एकदा जनतेला विनंती करेल की तुम्ही आनंदामध्ये आपला हा सण उत्साहामध्ये साजरे करा.
कुठेही शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. या सगळ्या तणावाच्या प्रकारामध्ये पुण्यामध्ये एक फार आदर्श सगळ्यांनी घ्यावा अशी घटना झाली. ब्राह्मण समाजाच्या एका बाईचा मृत्यू झाला होता. त्याचं सगळं अंत्यविधीपासून पिंडदानापर्यंत सगळं प्रयत्न मुस्लिम समाजाच्या एका ग्रुपने. अशा घटना घडतात ना, चांगल्या घटना आहेत, या पॉझिटिव्ह घटना आहेत. मुसलमान समाजाला सुद्धा हिंदू समाजाच्या अनेक लोकांनी मदत केलेली, अनेक वेळा करतात ते. म्हणून समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असंच प्रत्येक कुणाचा उद्देश नसतो, परंतु जे तेढ निर्माण करतात त्याचा बंदोबस्त करणं हे शासनाचं काम आहे. म्हणून समाजामध्ये कोण चांगलं काम करतं त्याची आम्ही प्रशंसा करतो, जो वाईट करेल त्याचा आम्ही बंदोबस्त करतो. सलमान खान राम मंदिराचा प्रचार करतोय, ते जे सुटलं होतं मगाशी, आणि त्यामुळे शर्यतच्या नियमांचं उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे सलमाननी माफी मागावी आणि त्याच्यावर कारवाई करावी असं त्या मौलानींचं म्हणणं आहे. हा त्यांचा धार्मिक आतला प्रश्न आहे. सलमाननी काय करावं, त्या मौलानांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु रामाचं नाव घेऊन जर सलमान खान वागत असेल किंवा चालत असेल पुढं, तर हे एक चांगलं लक्षण आहे. इतरांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं ही अशीच विनंती मी त्यांना करेल. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जवळजवळ मुर्दा पाडलेला आहे. इथे गुजरात पॅटर्न किंवा योगींचं उत्तर प्रदेश पॅटर्न राबवणं सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने चालले आहेत आणि अजित पवार मात्र यांचा मार्ग वेगळा असतो. व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ पहिले समजून घ्या. परंतु ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही ते लोक अशी बेताल वक्तव्य करतात. ज्यांनी शिवसेना प्रमुखावर खालच्या पातळीवर टीका केली, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतायत. ज्यांनी उद्धव साहेबांवर टीका केली ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आता कुठं वापरायचं याची यांना थोडीही कल्पना नाही किंवा यांना ते जाणीव सुद्धा होत नाही. म्हणून तुम्हाला जरी काही नसेल, ज्याला इज्जत म्हणतात ती नसेल तुमच्याकडे तर ठीक आहे, परंतु व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर कोणी इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. अजित पवारांचं सातत्याने पटिंग येत होतं ते त्यांनी मान्य केलं नाही, जे तुमच्या दोन्ही पक्षांचं म्हणणं होतं. सोबतच इतर अनेक गोष्टी त्यांनी फेटाळून. अजितदादांचा पक्ष वेगळा आहे, अजितदादांची विचारसरणी वेगळी आहे, अजितदादांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अजितदादा हे युतीमध्ये आहेत म्हणून त्यांनी युतीच्या आमच्या पक्षाचे धोरण त्यांनी ऍक्सेप्ट करावे असं काही नाहीये. म्हणून त्यांचे धोरण आम्ही ऍक्सेप्ट करत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने चालतात, आम्ही आमच्या पद्धतीने चालतो. युतीमध्ये असताना युतीचे धोरण फक्त जी कामाचे धोरण आहेत त्यावर चर्चा होते. त्यांचे वैयक्तिक विचार वेगळे आहेत आणि आमचे वेगळे आहेत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अजितदादा हिंदुत्ववादी आहेत का? म्हणून हे सगळं प्रश्न उपस्थित होतात. अजितदादांनी त्यांचा मार्ग वेगळा ठेवणं हे त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आहे. आम्ही युती म्हणून एकत्र आहोत, पक्षाची ध्येय धोरण एक असणं असं काही गरजेचं नाही. कुणाल कामराला नोटीसला तो उत्तर देत नाही त्याच्यावर आणलेला आहे आणि आता तर आहे की फक्त समजून सोडून देण्यापेक्षा त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे. तुरुंगवासाची पण शिक्षा या निमित्तानं संशोधन करण्यात सुरू आहे. असं काय आहे, सत्य आहे याबाबत? नाही, हक्कभंग जेव्हा येतो त्या टायमाला विधानसभेमध्ये ॲज ए जज म्हणून विधानसभा अध्यक्ष असतील किंवा ती हक्कभंग समितीकडे पहिला हा प्रस्ताव जातो. हक्कभंग समिती त्याच्यावर एक निर्णय घेऊन ते विधानसभा अध्यक्षाकडे रेफर करते. विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये जर त्यांना वाटलं तर त्या ज्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणला त्यांना विधानसभेमध्ये म्हणजे कस्टडीमध्ये म्हणण्यापेक्षा एक आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करून त्यांच्याकडून त्याबद्दलचे कोड जसं चालतं तसं चालवते आणि त्याच्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात. या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने बेफाट सुटलेले हे लोक आहेत, ज्यांना कायद्याची भीती नाही, त्यांना घटनेची भीती नाही, कुणाचीही बदनामी करणं हा त्यांचा छंद झाल्यासारखं जे वागतायत, त्यांना मला वाटतं सरळ सुतासारखं करण्यासाठी हक्कभंग समितीकडे जो काही प्रस्ताव गेला त्याच्यानुसार कारवाई जरूर होईल. उदयनराजेंनी या सरकारवर भरपूर टीका केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जे छत्रपती महाराजांचा सातत्यानं अवमान होतो, आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात, मुख्यमंत्री पण ऐकून घेतात,
असे अवमान जर होत असेल तर सरकारच्या लोकांना कळायला हवं. मुख्यमंत्री सरकार काय नुसतं दूध पित आहेत का, अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली. नाही, विशेष कायदा का आणला जात नाही एवढं सगळं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असेल, किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतंही विधान, चुकीचं विधान जर कोणी केलं तर त्याच्यावर कडक कारवाई ही केली जाते. परंतु हा कायदा आणखीन कडक करण्यासाठी सरकार सर्वतरी प्रयत्न सुद्धा करत आहे. त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि इतर सहकारी त्यात लक्ष घालून आहेत. मला वाटतं आता हे जे काही रोज दिवसेंदिवस प्रकार वाढत चाललेत, यांना लगाम लावण्याचं काम सरकार निश्चित करेल आणि काही दिवसातच आपल्याला लक्षात येईल की यांच्या सर्वांवर कारवाई झालेली असेल. छत्रपतीचे वंशज अशा पद्धतीने आता सरकारवर कडाडून टीका करता इतकी वेळ आलेली आहे. नाही, काही वेळेला असं होतं ना की लोकशाही आहे, बोललं तर काय होतं, आणि त्याला सपोर्ट करणारे जे महाभाग असतात ना, त्यांना तर असं वाटतं की हे टीका करून आपलं संतुष्टी कशी मिळेल या पद्धतीने ते टीका करत असतात. म्हणून त्यांना उत्तर द्यायसाठी आता कायद्याचा बडगा हा त्यांच्यावर उगारावा लागेल. आता कुणाची गय करू नये या मतावर आम्ही सर्वजण आहोत. बोलणं केलं असं त्यांनी स्वतः कबूल केलं. संजय राऊतला हे सगळे हे धंदे आहेत ना, त्यांचा आणि त्यांचा DNA एक असल्यामुळं संजय राऊत त्याच्याशी बोलला असावा. कदाचित त्यांचे काय DNA एक असण्याचं कारण काय, आता याच्यावर शोध करावा लागेल. शासनाने एक फार चांगला निर्णय घेतला परिपत्रक काढून की शासनाच्या बाबतीत ज्या काही बातम्या वर्तमानपत्र असेल, टीव्हीवर येईल, त्याला लगेच रिस्पॉन्स देऊन त्या बातम्यांबद्दल लोकांच्या काम करून देण्यासाठी ते एक परिपत्रक जाहीर केलं. कसं बघताय आता? शासनाची भूमिका ही आहे की आपलं लोकराज्य आहे, लोकांसाठी हे राज्य आहे. म्हणून तुमच्या असलेल्या तक्रारी असतील, तुम्हाला एक पोर्टल सुद्धा दिलेलं आहे, तुम्हाला तक्रारीचं केंद्र लँडलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे, त्याच्यावर तक्रार करून तातडीने निवारण करावं ही सरकारची भूमिका आहे. परंतु त्याचबरोबर शासनावर टीका करणारे किंवा शासनाच्या विरोधात काही जे समाज माध्यमाच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवायचा प्रयत्न करतात, त्यालाही उत्तर तातडीने दिलं जाईल. आणि नसता त्यांनी ते विधान मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. हे दोन्ही धोरणाची अंमलबजावणी शासन करत आहे. तर परिपत्रकानुसार एखाद्या योजना असेल किंवा लोकांची कामं होत नसतील अशा बातम्या छापून आल्या, सरकार त्याच्यावर दखल घेऊन दखल घेईल, जरूर दखल घेईल. ज्या जनतेच्या हिताच्या बातम्या आहेत त्याची दखल जरूर घेईल आणि त्याचं तातडीनं त्या असलेल्या पोर्टलवर किंवा त्यांच्या साईडवर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा सरकार देईल. बरं, सध्या असं सुरू आहे की त्या सलमान खानच्या हातात एक थोडा वेगळा प्रश्न आहे. आता ते फरार असताना त्याला गाड्या पुरवण्यापासून त्यांनी कुठं जावं, कसं जावं ही सगळी माहिती CM ऑफिसहून त्याला जात होती, अशा पद्धतीचा आरोप. प्रशांत कोरटकर हे कोणत्या गाडीने गेले, त्यांना काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने साथ दिली, किती गाड्या होत्या, हॉटेल कशी बदलली, याची सर्वस्वी माहिती आता डिपार्टमेंटकडे आलेली आहे, गृह खात्याकडे आलेली आहे. म्हणून आता याच्यातून पळवाट नाही. तुम्ही किती आरोप करा, परंतु सत्य परिस्थिती आता या माध्यमातून सर्व जनतेसमोर येणार आहे. मग त्याच्यामध्ये कोणीही दोषी असला तरी तो त्याचा सह आरोपी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रशांत कोरटकरची त्या रोल्स रॉयसचं फार सुरू आहे. ती महेश मोदीवाल्यांची होती, ती दुसऱ्यांना दिली, त्याच्यावर काही आरोप आहेत, ती प्रशांत कोरटकरकडे आली कशी, म्हणजे या सगळ्यांचा तपास करण्याची मागणी. सगळ्याचा तपास होईल. आता तुम्ही काल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिली तर रोल्स रॉयस गाडीमधून तो का उतरतोय काय, म्हणजे त्याच्या लागेबांधे हे छोट्या सामान्य माणसाशी नाही तर अत्यंत मोठ्या माणसाशी आहेत. आणि हा नियोजित कट करूनच त्यांनी हे सगळे वक्तव्य केले असावेत असा आमचा अंदाज आहे. आता सामाजिक प्रश्न विचारतो. हलगर्जीपणा झाल्याचं उघड झालाय. 3 ते 3.5 तास फिर्यादच या प्रकरणात घेतली नव्हती अशी सगळी माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांचं काहीतरी लागेबांधे असं आता सगळंच पुढे आलं. देशमुखांना जेव्हा किडनॅप केलं गेलं त्या वेळेपासून त्यापूर्वी जी कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिल्या गेली होती त्याची दखल घेतल्या गेली नाही, हे सत्य आहे. आणि जर ती दखल घेतल्या गेली असती तर त्या तेवढ्या पिरियडमध्ये जवळपास 3.5-4 तासाच्या कालावधीमध्ये कदाचित देशमुखाला वाचवण्याचं काम करता आलं असतं. परंतु जे झालं ते दुर्दैवी घटना आहे. काल तुम्ही पाहिलं असेल ह्या हिअरिंगमध्ये सर्व निष्पन्न झालेलं आहे. पोलिसांवरही कारवाई करण्याची आवश्यकता या केसमध्ये आहे आणि त्याच पद्धतीने जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवण्याच्या कामाची आता प्रोसेस मला वाटतं सुरू झालेली आहे. संजय राऊत तुमच्याही खात्याचा
7,000 कोटीचा निधी कट आहे. पुन्हा आता कर्जमाफी सरकार निर्णय घेऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या बजेटच्या मुळे ताण पडला इतर गोष्टी. हे सत्य आहे. मी पहिले सांगितलं की लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्या टायमाचा त्याचा असलेला आर्थिक भार जवळपास 46,000 कोटीचा हा सरकारवर आलेला आहे. आता हे याला सगळं मॅच करायला अनेक खात्यामध्ये कट हा लावला गेलेला आहे. अनेक विकासाची जरी कामं असली तर त्याला थोडासा गती त्याची मंदावलेली आपल्याला दिसते. म्हणून पुढच्या काळामध्ये आणखीन याच्यामध्ये महसूल कसा वाढेल, महसूल जर वाढला तर निश्चित या बाकीच्या कामाला गती पण देता येईल आणि लाडकी बहीण योजना जी कायम चालू ठेवायची आहे त्यासाठी मदतही करता येईल. ते कुणाल कामरा आणि मान्य संताप केलेला आहे आणि त्याचा निषेध वगैरे या सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. कसं बघतात याच्याकडे, काय सुरू आहे? सलमानचे वडील हे स्वतः हिंदूवादी विचारसरणी त्याने काही वेळेला ऍक्सेप्ट केल्याचे आपण पाहतो. सलमान स्वतः गणपती बसवतो. सलमानने अनेक वेळा गणपती डोक्यावर घेऊन गणपती बसवलेला त्याच्या घरामध्ये. पण त्याच्या हातावर भगवं घड्याळ असणं काही चुकीचं नाहीये. परंतु जे कट्टर जातीवादी आहेत त्याला आता ते हिंदू म्हणायला सुद्धा कमी करणार नाहीत. म्हणून त्यांच्यात असलेली ही धर्माबद्दलची जागृती ही इतरांना सुद्धा समजून घेतली पाहिजे. कमीत कमी एवढं जरी आपण समजून घेतलं की भगवं घड्याळही हातावर चालत नाही तर त्याचा अर्थ मला वाटतं सर्वसामान्य माणसं समजून घेतील. प्रशांत कोरटकरांच्या बाबतीत लातूर लोंढ्यांनी गंभीर आरोप केला.